कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पकड़ पकड़। आनंद होत असेल ना आज? जिंकल्यासारखं वाटत असेल। आधी भर मांडवात जहागीरदारांना फसवून त्यांच्या घरात घुसलात आणि मग स्वतःच्या पाठोपाठ आज स्वतःच्या बहिणीलाही आणलत। पण माझ्या एकुलता एका भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही, आणि त्याला आईसारखं सांभाळणाऱ्या त्याच्या बहिणीला त्याच्याच नजरेत कायमचं विलन केलं आणि आता घराबाहेरही काढलं। दुर्गा काय बोलतेस तू? हे बघ, असं काहीही नाही। मी कायम जे योग्य आहे त्याचीच बाजू घेतली, आणि मी का हरवीन तुम्हाला? उलट तुमचंच हे सुरू होतं, तुम्हालाच काय मला हरवायचं होतं। आपण एकाच कुटुंबातले आहोत, मग काय मिळणार आहे मला तुम्हाला हरवून? प्लीज लीलाई, तुमच्या या नाटकांना ना एजे आणि आजी फसतील, पण आम्ही भूलणार नाही। नाहीतर काय, जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आलात तेव्हापासून फक्त आणि फक्त आमच्या विरोधात कारस्थानच करत राहिला, आणि हे असं करून ना तुम्ही तुमची टीम स्ट्रॉंग केलीत। आधी आजींना आमच्यापासून तोडलं, मग एजेंना पण स्वतःच्या बाजूने करून घेतलं। एवढंच काय, तुम्ही आमच्या माहेरच्या माणसांना पण आमच्यापासून दूर केलं। आधी श्वेताला बाहेर काढलं, मग माझ्या भावाला तुरुंगात पाठवलं, आणि आता यश तर दुर्गाबाईंकडे बघायला पण तयार नाही। कोणामुळे? तुमच्यामुळे। आणि आता आम्हाला आमचं घर सोडून तुमच्या त्या मिडल क्लास घरी जाऊन राहावं लागणार आहे। राहू दे ग लक्ष्मी, कितीही बोला, काहीही करा, त्या असल्या लोकांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही। खूप निगरगट्ट असतात ग ही अशी लोक, कारण त्यांना स्वतःच्या पलीकडे जग दिसतच नाही। हे तू बोलतेस दुर्गा, जिने स्वतःच्या हट्टापायी आपल्या भावाच्या फिलिंग्सचा, त्याच्या प्रेमाचाही विचार केला नाही। तुम्ही माझ्या कधी चांगल्या गोष्टींचं क्रेडिट तर मला दिलं नाहीतच, तर आता स्वतःच्या चुकांचं खापर सुद्धा माझ्या डोक्यावर फोडताय। तुम्हाला कळतच नाहीये का? तुम्हाला घर सोडून जावं लागतंय ते तुमच्या चुकांमुळे, माझ्यामुळे नाही। आणि तुम्हाला ही शिक्षा सुद्धा एजेंनी दिली, मी नाही। त्यामुळे तुम्ही मला विनाकारण बोलू शकत नाही। बोला, जितकं बोलायचं तितकं बोला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे घर माझं आहे आणि माझ्या घराच्या सुखासाठी मी काहीही करू शकते। तुम्ही आणि तुमची ती बहीण खोटारडेपणाने घुसलात ना आमच्या घरात, पण तुमच्यासारख्या घुसखोरांना मी कधीही टिकू देणार नाही। काय झालं? काय चाललंय? काय नाही आजी, आम्ही निघतोय हे सांगायला थांबलो होतो। चला। तुम्ही चाललाय तिथे, पण मला तिथे अजून कुठलाही गोंधळ नकोय। कळलं? चला। आज लग्नामध्ये जे काही घडलं त्यामुळे रेवती आणि यशला खूप दुःख झाले। यशने तरी आपल्या भावना बोलून दाखवल्या, पण रेवती, मला माहित आहे
ती कधीच आपलं दुःख बोलून दाखवणार नाही. पण या सगळ्यामध्ये बिचारी तिचा काय दोष आहे सांगा बघू. आज या घरामध्ये तिचा पहिला दिवस आहे, मग तिचं स्वागतही चांगलं व्हायला पाहिजे ना. आपण सगळ्यांनी जे काही झालं ते बाजूला ठेवून तिच्या स्वागताची तयारी करूया. आजचा दिवस त्यांच्यासाठी तरी शेवट तरी गोड होऊ देत है ना. बोलवतेस ना. हे काय आलेच. या चला आता लग्नाच्या पुढच्या विधींना सुरू करूया. आजी कसली विधी? सांगते लीला, सांग तिला समजून बसा. या बस 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 ये बस. ए बसा रे. यश रेव, मी सांगते, ही अंगठी आहे, ही मी पाण्यात घालणार आणि तुमच्यापैकी जो ती अंगठी सगळ्यात आधी शोधेल तो विनर. आणि संसाराची सत्ता पण त्याच्याच हातात असणार, कळलं. ठीक आहे, घालते. एक दोन एका हाताने. थांबा, मी सांगते. 1 2 3 गो. कमॉन यश, कमॉन. अरे शोध शोध. यश अगदी तुलाच मिळाली पाहिजे. हे यश, आपण मुलाकडचे होत ना, दाखव त्यांना जिंकून. भाइयों की इज्जत बचा ले यार. हा, एकदा का हारला ना आयुष्यभर हारावं लागेल बघ मग. डोंट वरी मीच जिंकणार आहे. रेव, मी तुझ्या टीम मध्ये शोध बघू. नाही नाही यश, तुला जिंकावंच लागेल आता. नाही नाही, आमची रेव जिंकणार आहे. रेव बघ ना पटकन. त्याला जिंकू द्यायचं नाही यार. रेव, आपणच जिंकायचे. शोध ना पटकन. कमॉन यश, कमॉन, तुला जिंकायचं. मीच जिंकणार आहे दादा, डोंट वरी. ते दादा जिंकून काय फायदा. एंड ऑफ द डे यशला तर युतीच ऐकायचंय. रेवती, तुला जिंकायचंय. येस. नवरी मिळे कशी हिटलरला. कमॉन बाबा. हा कडकनाथ जंटलमन अंकल सुबक ठेंगडी पाहून पाखळला. नवरी मिळे कशी हिटलरला. नवरी मिळे कशी हिटलरला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.